ही 4 ताटं घे. अजून एक ही एक ताट लावायचं आहे. तर मित्रांनो हा रस्सा मारायला चालू केला आहे. याच्यामध्ये खडा मसाला टाकलेला आहे, जिरं टाकलं आहे, कांदा टाकला आहे, हे आलं लसूण पेस्ट आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ जाणार. हे आपलं गावरान चिकन शिजत टाकलेलं आहे. ते शिजलं असेल मे बी, बघूया तेच. आणि त्याच्यानंतर मग पुढं मसाला वगैरे पण झालेला आहे. जेवण बनवायला सुरुवात करायची आहे. हा गावरानचा स्टॉक आहे मित्रांनो. आणि आता आपलं गावरानचं चिकन शिजलं आहे. आता सुक्कं आणि रस्सा बनवायचा आहे आपल्याला. हे इकडं आपलं गावरानचं जे चिकन आहे ते शिजवून ठेवलेलं आहे पातेल्यात काढून. आता पहिल्यांदा आपण रस्सा बनवणार, त्याच्यानंतर सुक्कं बनवणार आहोत. तर मित्रांनो हा रस्सा मारायला चालू केला आहे. याच्यामध्ये खडा मसाला टाकलेला आहे, जिरं टाकलं आहे, कांदा टाकला आहे, हे आलं लसूण पेस्ट आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ जाणार. मसाला आपण करून ठेवला. मसाला तुम्हाला माहिती आहे मी काय सांगितलं होतं, नारळ ओलं खोबऱ्याचा मसाला असणार आहे. त्याच्यामध्ये अद्रकचा एक तुकडा, लसूणचा अख्खी एक लसूण त्याच्यामध्ये जाणार, जिरं जाणार, तीळ जाणार. बाकी जे हॉटेलमध्ये रस्त्यासाठी वापरतात मगज, काजू कणी वगैरे हे वापरणार नाही आपण, कारण हे चुलीवरचं गावरान आहे. आणि आपण जी पद्धत आता वापरतोय गावरांसाठी ती एवढी फेमस होते, ग्राहकांना खरंच आवडते, खूप छान प्रतिसाद येतो. या फीडबॅक खूप चांगले येत आहेत आणि रिपीट ग्राहक येत आहेत. मला वाटते चालू केल्यापासून एक एक ग्राहक 4-4, 5-5 वेळा जेवून गेले तिथे. ह्याच्यामध्ये आपण बुक्का चटणी, कांदा लसूण चटणी, सॉरी आपली जी मिक्स चटणी असते आम्ही घरची वापरतो ते लसूण चटणी असते, मिक्स असते ती, मसाला चटणी म्हणतात तशी. एक मिनिट थांब जरा. हळद पावडर वगैरे सगळं, गरम मसाला वगैरे, कस्तुरी मेथी, कोथिंबीर हे सगळं टाकलं आहे. हा टाक मसाला. आणि हा मसाला आपण केलेला मसाला थोडा मोठा जाडसर. हां, हॉटेलला जर पांढरा रस्साला एकदम स्मूथ लागतो तसा याला गरज नाही, थोडासा जाडसर, घरचा घरी बनवतो आपण जेवणाला मसाला त्या टाईपचा. आता मसाला टाकला, याला थोडंसं तेल सुटे तोपर्यंत आपण चांगला भाजून घ्यायचा आहे. इथं जर मसाला चांगला नाही भाजला गेला तर थोडीशी चवीमध्ये फरक पडू शकतो 100%. हा अनुभव आहे आमचा सुरुवातीला जेवण केल्याने नंतर जेवणामध्ये जो फरक पडला आहे त्यातून. सुरुवातीला आम्ही पांढरा रस्सा ज्यावेळी बनवायचो त्यावेळेला हा मसाला आपण भाजायला थोडीशी कंजूशी करायचो, म्हणजे तेल सुटे तोपर्यंत भाजायचो नाही मसाला. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, पांढरा रस्सा फुटणे वगैरे असे प्रकार व्हायचे. आता काय करतो आपण, मसाला भाजण्याची जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित करून घेतो आहे. याला चांगलं तेल सुटे तोपर्यंत आपण भाजून घेतो, त्याच्यामुळं रस्सा चांगला चवीचा बनतो. तर मित्रांनो आपण आता हे तांबडा रस्सा स्टॉक टाकला याच्यामध्ये मसाला भाजल्यानंतर. आता त्याला उकळी येऊ देत. मित्रांनो अजून 1 किलो गावरान आपण मागवले, कारण अजून एक ऑर्डर वाढवली आहेत आपल्या. जेवढं गावरान होतं तेवढं सगळ्या बुक झालेत आणि आता आपण एक्स्ट्राचंही मागवून ठेवलं आहे, जर कोणी आलं ग्राहक तर पाठीमागं फिरायला नको म्हणून. हे आता आलं लसूण पेस्ट लावून याला मॅरिनेट करून ठेवलं आहे. हे थोड्या वेळानंतर याला शिजवून घेऊया आपण. हे आता चिकन आणले असं आपण परत चूल पेटवले
नंतर चिकन आणलं गावरांचं आणि परत ते गॅसवरती करणं असा विषय नाही. चुलीवरचं तर चुलीवरचं. आता पाणी तापवत ठेवलं. आता हे आपण शिजवणार आहोत चिकन. अशी पहिली ऑर्डर आहे ही अंडाकरी 2 आणि गावरान थाळी एक आहे. अंडाकरी बनवायला चालू आहे आता. गावरान चिकन थाळी 1 आणि अंडा करी 2 तयार झालेले आहेत. फक्त रोट्या बाकी आहेत. रोट्या द्या. ही आपली आहे पहिली ऑर्डर. अंडा करी हे घेऊन जाणार आहे. पहिली ऑर्डर तर आपली पिकअप झाली. हे शाकाहारी काजू कुर्मा थाळी एक. इकडे गावरान एक लावायचं आहे. गावरान थाळ्या 3 आणि हे आता 2 शाकाहारी लावायला अजून. हां ऑर्डर संख्येत फक्त घे आणि दे आतमध्ये किती जण आहेत ते. ही आता ती 4 जण आले, यांची ऑर्डर आहे. आता कोण नवीन आले त्यांची ऑर्डर घे. 4 आता 4 ताटं लावू ना. ही 3 ताटं घे. ही 4 ताटं घे. अजून एक ही 1 ताट लावायचं आहे. एक रोटी जेवायची बाकी 3 मगाशी दिलेली. म्हणजे ते मगाशी 3 दिलेली आपण चिकन. तू ही 4 ताटं दे. त्यांची बी ते ताट येते. हे पातळ रोटीचे आहेत 1 रोट्या. हे 3 गावरान ताट आपले. आपली लास्ट ऑर्डर 2 गावरांच्या थाळ्या आणि 1 काजू कुर्मा. भाऊ तयार आहे. ताट पडत हातात ना माझ्या. आता 2 गावरान लावणार आणि मग ताटं बाहेर. ताटं लावलेत. फक्त रोट्या घेणार आणि ताटं बाहेर. 2 रोट्या द्या. तर मित्रांनो जेवण संपलंय. क्लोजिंगला स्टार्ट झालेलं आहे. हे हॉटकेची भांडी वगैरे काढली आहेत. बरीचशी भांडी टाकलेली आहे. तिकडे साफसफाई वगैरे चालू होणार आता. हे सगळे अस्ताव्यस्त घाण वगैरे बघा कशी होते. तरीसुद्धा हे आमची एवढी नसते. एखाद्या हॉटेलमध्ये गेला तरी भयानक घाण असते. पण आपलं हे कायम स्वच्छ होतं. एकदा ऑर्डर गेली की परत पुसलं जातं. इकडं तंदूरची अवस्था बघा कशी झाली. हे अजून साफसफाई बाकी आहे. हे असे की अजून बरीचशी भांडी धुतलेली आहेत. मावशी धुवायला आलेत कंटिन्यूनी. ही अजून इकडे ताटं पडलेली आहेत तशीच. आणि बाहेरची अवस्था म्हणाला तर नाही झाले क्लिअर बाहेरचं बऱ्यापैकी. अशी काय बघण्याजोगी अवस्था इतकी खराब नाही आहे. पण थोडेफार टेबल असतावेत. आज भरलं होतं सगळीकडेच. थंडी खूप सुटले. आता बाहेरचं बऱ्यापैकी क्लिअर झालेलं आहे. फक्त झाडू मारायचं आहे आणि हे 2-3 टेबल सेट करायचे आहेत. बाकी आता किचनचं पहिला पूर्ण क्लोजिंग करून घेता आणि त्याच्यानंतर मग बाहेरचं राहिलं तरी उद्या करता येतं. काही अडचण नाही. कारण आता बराचसा उशीर झालेला आहे. 12:32 झालेत आणि ते आवरायला आम्हाला नाही म्हटलं तरी अजून 1 तास 1.5 तास जाईल. म्हणजे 1.5-2 इथेच वाजणार आज. तर पहिल्यांदा ते बाहेर किचनचं तेवढं आवरून घेतो आणि त्याच्यानंतर मग बघू बाहेरचं काय करता येईल. मित्रांनो रात्रीचे 1:43 झालेत. 1:45-2 वाजलेत आणि आपण आत्ता चाललो आहे क्लोजिंग करून. बाहेरची म्हणजे किचनची तेवढी राहिली होती क्लोजिंग ती केलेली आहे. बाहेरचं राहिलेलं आहे अद्याप. पण ते आता फक्त साफसफाई म्हणजे हे बाहेरचं खालचा फ्लोअर वगैरे क्लीन करायचं आहे. आणि तो आता उद्या गेला तरी काही अडचण नाही आहे. जे महत्त्वाचं काम होतं ते किचनचं ते केलेलं आहे. कारण बरीचशी तिकडे घाण वगैरे पसरते संध्याकाळी. म्हणजे जास्त गर्दी तेवढी जास्त घाण किचनमध्ये. खाली शित्त वगैरे पडणं, खरकाटं पडणं, रोटीचं तुकडं वगैरे पडणं ह्यासारखी थोडंसं मेस होतं. ते साफसफाई करणं खूप गरजेचं असतं. तर क्लिनिंग वगैरे झाली आहे आणि चाललो आहे मी घरी. 1:45 वाजले आहेत. तर थंडी भयानक सुटले बाहेर. बाकी आज बिझनेस झाला खूप छान. खूप छान म्हणजे जसं ग्राहक चालू झालं 11 वाजेपर्यंत 11:30 वाजेपर्यंत कंटिन्युअसली ग्राहक होतं. आणि आज विशेष म्हणजे गावरांच्या ऑर्डर होत्या सुरुवातीपासूनच. त्याच्यामुळे गावरान आपण आणलं होतं 1 किलो जास्त आणलं होतं. नंतर ते सुद्धा आपण संपवलं. म्हणजे 1 किलो जसं जास्त आणून ठेवलं होतं ऑर्डरीपेक्षा जास्त. ते पण ग्राहकांनी संपवलं.
शाकाहारी थाळ्या गेल्या, अंडाकरी थाळ्या गेल्या. बाकीचं बऱ्याच दिवस झालं तुम्ही ते व्हिडिओ बघितला नसाल, कारण गावरानचं चालू केल्यापासून फक्त गावरान रिलेटेडच व्हिडिओ करतो आहे मी. तर आज शाकाहारी थाळ्या पण गेल्या होत्या आणि अंडाकरीच्या थाळ्या पण गेल्या होत्या. फीडबॅक चांगले आहेत, कुणाचीही सिंगलसुद्धा कंप्लेंट नाही आहे. जेवणाच्या क्वालिटीबद्दल कुणाचीही तक्रार नाही. आणि विशेष म्हणजे गावरान थाळीला चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि ग्राहक खुश होत आहेत. तर एवढं क्वांटिटीमध्ये चिकन मिळतं आणि चुलीवरचं जेवण आणि क्वालिटी खूप छान म्हणत आहेत. बाकी ही थाळी नक्कीच फेमस होते आणि होत राहील. बाकी आजचा व्हिडिओ इथे संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय.